काकड्या काय काय काकड्या बाकड्या झाल्यात. आणि खूप मेहनत घेतली या झाडासाठी आहे. काय सुगंध इथे ना आलं ना या बागेमध्ये. आपल्याला काय जास्त नको, 2च घेणार मी फक्त तोडून. काय कर आपण ओरडतोय. काकड्या काय काय काकड्या बाकड्या झाल्यात. कलिंगड धरला इथं. खत टाकायला पाहिजे आता. कलिंगडा वरून खत नाही लागत. ते पाणी आता पाणी वगैरे असतं ना, खताचं पाणी वगैरे ते घातलंच तर. पाणी लिक्विड खतच बोलते. लिक्विड भिजूया. लिक्विड खत घातलं तर भिजवते आता मी. कलिंगडाला वरून पाणी नाही. चहा घे चल. 15 मिनिटात फिरव मशीन. चला, कपड्याची मशीन चालू केले. त्यात त्यांना ब्लँकेट आणि चादर टाकले धुवायला. कुणाला उठला काय त्याला सांग, मग ती बेडवरची बेडशीट द्यायला सांग त्याला मशीन मध्ये टाकायला. हां हां. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बघा कसं सफेद सफेद झालेलं आहे. मगाशी ना असं एकदम क्लिअर होतं वातावरण आणि आत्ता बघा कसं होतं, धुकं ना पसरायला सुरुवात झालेली आहे. वाजलेत किती सकाळचे 7:45 आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस पडेल ना असं सगळं चिन्ह वाटतंय. सध्या वातावरण सगळं असं वेगळं झालेलं आहे. तर आता सकाळी सकाळी मशीन चालू केलं. त्यात ब्लँकेट चादरी वगैरे धुवायला टाकलात. म्हणजे आता बघा गरमी चालू झालेली आहे ना, त्याच्यामुळे थंडीमध्ये जी काही अंथरुणं काढली होती ते धुवायचं काम कालपासून चालू झालेलं आहे. ते होईल 1-7-8 दिवसामध्ये धुवून होईल. आणि आता बागेमध्ये आलो होतो, जरा वेलींना पाणी बिणी घातलं. छान झालं आपल्या काकडीच्या वेली. परत कलिंगडाची वेल आहे ना, त्याला पण कलिंगड पण आले. हां तेच कलिंगडाला पण म्हणजे फळं धरलेली आहेत. अजून छोटे छोटे एवढे एवढे आहेत. जरा मोठी झाली ना की तुम्हाला दाखवीन. पण छान झालंय. काजूच्या बिया पण आपल्या बागेमध्ये तिकडे पडल्या असतील झाडाखाली. तर तेच आता विचार चाललाय की जरा पाणी पाईप लावतो, साफ करून घेऊया आणि म्हणजे ती जागा कशी स्वच्छ राहिली का आपल्या बिया पडलेल्या दिसतील ना. तर त्यांना म्हटलं आधी करूया आपण, पण थोड्या वेळाने जरा, कारण जरा घरातलं म्हटलं जरा आवरते. सकाळी उठून पहिला आधी मिरची साफ केली. म्हणजे उठल्या उठल्या पहिला ते काम आमचं फिक्स आहे रोजचं. त्याच्यामुळे आणि ते करावंच लागतं. आपलं जर का स्पीडने काम करायचं असेल मसाल्याचं तर एक बोलतात ना की वेळ टाईम टेबल ठेवावं लागतं आणि त्याच पद्धतीने सगळं केलेलं आहे. आता मी चालली घरामध्ये. पहिला घरातलं झाडलोट वगैरे सगळं करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीची आपली बागेतली कामं वगैरे आहेत ना ती करायची. आणि बाकी मसाल्याचं काम परत दुपारी की नाही शिफ्ट प्रमाणे केलं चालू होईल. वाघ्या शेरू तुम्हाला सांगते, वाघ्या घरामध्ये आहे आणि शेरूला सोडलं आहे बाहेर. अजून दिसत तर नाही कुठे कुठे गेला बहुतेक. मला वाटतं बाहेर गेला वाटतं खेळायला. चला जाऊया, सुरुवात करूया आपल्या कामाला. मोह आवरता येत नाही. 2 दिवसापूर्वी ना मी ते म्हणजे आले होते. आपलं बघा ते रामफळाचं झाड आहे ना, ते तुम्हाला मागे मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. आणि थंडी होती ना त्यावेळेस ते झाड व्यवस्थित असं म्हणजे त्याची वाढच होत नव्हती. त्याची जागा पण आम्ही चेंज केली त्या झाडाची. आणि आत्ता गरमी सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्या झाडाची प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्या झाडाची सगळी पानं की नाही गळून गेलेली आहेत. आम्हाला असं वाटलं की झाड गेलं ते. आणि 2 दिवसापूर्वी बघितलं मी ते येऊन. म्हणजे थोडंसं मला असं वाईट वाटत होतं आणि त्याचं लक्ष गेलं होतं झाडाकडे आणि बघितलं तर त्याला नवीन कोंब
फुटायची चिन्ह दिसत होते. आणि आत्ता मी बघते की हळूहळू छान प्रकारे ते कोंब की नाही बाहेर आलेले आहेत. म्हणजे गरमीमध्ये जी झाडं असतात ना त्यांना पालवी वगैरे फुटायला की नाही सुरुवात होते. थंडीमध्ये पानगळती होते आणि झाडं एकदम सुस्तावलेली असतात कधी थंडीमध्ये, पण गरमीमध्ये वाढीचे प्रकार की नाही आणि पावसामध्ये चालू होतात. तुम्हाला मी दाखवते, बघा तुम्ही. आणि म्हणजे हे बघून की नाही आम्हाला पण आनंद होतो आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता नवीन झाड रामफळाचं आणावं लागतं आहे का, आणि हे गेलं असं आम्हाला थोडंसं हे झालं होतं, वाईट वाटत होतं थोडंसं. आणि खूप मेहनत घेतली या झाडासाठी. खत वगैरे पण आम्ही इतका वेळा केलेला आहे ना, मग त्या झाडाची वाढच होत नव्हती. मग फायनली बघा कुठेतरी छानपैकी सुरुवात झालेली आहे. आम्ही जी मेहनत केली होती ना झाडासाठी ती सफल झालेली आहे. चला बघूया आपण. संत्र्याला नाही घातलं आहे, घाल. हे बघा, हे आपलं रामफळाचं झाड. आणि जी काही 2-4 पानं होती ती सुद्धा सगळी गळून गेलेली आहेत. आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा, नवीन नवीन कोंब यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे इतकं छान वाटते ना. हे बघा मस्त असं. आणि भरपूर खत वगैरे ह्या झाडाला आम्ही भरपूर दिलेलं आहे. हे बघा आहे ना मस्त. आता हळूहळू ते झाड होईल व्यवस्थित. बरं वाटते, खूप छान वाटते ना. ते बघा, ते पाणी घालायला सुरुवात केली आहे कारण आपल्याकडे एक्स्ट्रा पाणी भरलेलं आहे ना. आणि ती टाकी आता रिकामी करायचे, पाण्याची गाडी येणार आहे. त्याच्यामुळे मग ते एक्स्ट्रा पाणी सगळं झाडांना वगैरे घालायला सुरुवात केलेली आहे कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी, दोघं पण तिथे आहेत. आणि समोर बघा कसं ते धुकं आता पसरायला सुरुवात झालेली आहे. हे जे वातावरण आहे ना, ह्या वातावरणामुळे सगळं आंब्याचा मोहर, काजूचा मोहर सगळं खराब झालेलं आहे. असं सगळं झालेलं आहे. थोडंसं मला शेण पण आज भिजवायचं आहे. म्हणजे ज्या वेली आहेत ना आपल्या, त्यांना लिक्विड खत तयार करायचं. तर हे बघा, हे शेण आहे आपल्याकडे. तर हे मी आता घेऊन जाईन थोड्या वेळाने. म्हणजे आत्ता नाही नेणार कारण बादल्या सगळ्या आता भरलेल्या आहेत, रिकामी बादली आपल्याला लागणार आहे. आणि मग ते भिजवलेलं शेण असतं ना, त्याचं पाणी जे असतं ना ते त्या वेलींना आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे वेलींना अजून आपल्याला ताकद येईल, असं सगळं आहे. तर थोडक्यात काय तर हळूहळू म्हणजे बागेतल्या कामाला पण आम्ही की नाही सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुणालच्या गावाला म्हटलं मी त्या दिवशी की सकाळच्या वेळेस थोडा वेळ आपण करायचं काम, कारण हे मसाल्याचं काम संपणार नाही आहे. ते आता ते मेच्या एंडिंगपर्यंत म्हटलं चालूच राहील ते. त्याच्यामुळे बागेतलं जे काम आहे ना, म्हणजे दुर्लक्ष नको व्हायला. त्याच्यामुळे आपण जसं जमेल ना त्या पद्धतीने सगळं करायचं आहे. लाकडं वगैरे पण आम्हाला जमा करायचे आहेत. आता हा बघा, हा माच आहे ना, काल रिकामी करून घेतला आहे. मागची बाजू बघा रिकामी केलेली आहे. जी आड्यामध्ये आपल्या लाकडं पडलेली आहेत ना, ती आता इथे सगळे व्यवस्थित करायचे. आणि मग झाडलोट वगैरे हे जे प्रकार आहेत ना सगळे चालू राहतील. चला जाऊया आता घरामध्ये. आज नाश्त्यामध्ये चांगलं असं काहीतरी बनवायचं विचार आहे. सफेद वटाणे ना भिजवलेले आहेत काल का परवा दिवशी, त्याला छान मोड पण आले असतील. तर उसळ बनवायचे, उसळ पाव खायचं आहे. काय हवं, झारी हवे? उसळ पाव बनवायचा विचार चालू आहे. बघते कुणाला पाठवते मार्केटमध्ये, कारण पाव वगैरे सगळं लागेल ना. बरेच दिवस झाले असं चटपटीत काही खाल्लेलं नाही आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं बनवूया. त्यांना मी काल म्हणत होते कुणाला, जेव्हा मला ते काल नको म्हणाले, आज बनवूया. चला जाऊया. आपलं चंगू मंगू तो बघा आला, मंगू आला. कोणावर खेळतोय ते बघ, गुरांना दादागिरी करतोय तो बघा, आपला मंगू बघा. हां काय रे, त्या गुरांची दादागिरी आहे. कुठे गेला तू बाबू? आला धावत आला तो बघ. वाघ्या घरात आहे कुणाल. पाणी आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं ना. चला ए मंग्या, हा मी शेरूचा पट्टा आणला, तुला बांधून ठेवते. हा माझ्या कुक्कूला, माझ्या बबूला, कोणतं माझ्या छोरीला, माझ्या बुबुरला. आमच्याला कचरा काढू दे मला. चला आता फुलं काढून घेतली, तुम्हाला मी दाखवते. आता फुलझाडं की नाही कटिंग करायचेत. म्हणजे फुलं काढून घेतल्यानंतर हे बघा, हे पूर्ण रिकामी झाले ना, तर हे एवढं आता कटिंग करून घ्यायचं. मग परत तिथे नवीन कोंब येतात आणि मग कळ्या पण येतात. तर कुणाला तेव्हा आता करतील. हे बघा अशा पद्धतीने. इथे पण बघा मोगरा तुम्हाला मी दाखवते किती निघाला आहे तो. हा बघा, फुलं काढून घेतली आधी.
म्हणजे मोगरा आता भरपूर फुलायला सुरुवात झालेली आहे. काय सुगंध इथे ना आलं ना ह्या बागेमध्ये, मोगऱ्याचा खूप सुगंध असतो. तसंच ही आपली जास्वंदी, चाफा, खूप दिवसानंतर 2 फुलं मिळाले चाफ्याची, आणि ही काटेकोरंची अशी. बघा हा घे, कुणाला जेव्हा आता कटिंग करतील तर गुलाबाचं पण ते पाकळी व ते एक जरा हे वाटतं झालेलं. हां ते काढून टाकतो गुलाब. हा बघा आला शेठ. ओ शेठ आलात, फिरून आलात. वाघ्या शेठ कुठं गेलात तुम्ही? ओ वाघ्या शेठ कुठं गेलात तुम्ही? कुठं गेलात? शेरूला बांधून ठेवलंय, वाघ्याला सोडलंय. चला जा बसा, जा पाणी पी, जा घरात जा. जा तो दादा पाणी देतो, जा जा दादाकडे जा. दादाचा लाडका जा. हां जा, छान मजा पोहते. जा जा पाणी पी, जा जा घरात. ह्याला मस्त आल्यात ना कळ्या. ते झाड एवढूच आहे पण कळ्या किती आल्यात. तो मोगरा पण खूप छान आहे, असं ते एकदम गुच्छाने येतो ना मोगरा, त्या टाईपमधला आहे. बट मोगरा आहे वाटतं ना. मस्त झालं झाड ते. आता फुलं भरपूर आता मिळतील बागेमध्ये. उन्हाळा चालू झाला ना त्याच्यामुळे. थंडीमध्ये फुलांचं प्रमाण खूप कमी होतं आणि गरमीमध्ये वाढतं. उन्हाळा बघा आता सुरू झालेला आहे आणि आता म्हणजे थंडी गेल्यातच जमा आहे. त्याच्यामुळे थंडीमध्ये काढलेली ही जी अंथरुणं आहेत ना, ब्लँकेट वगैरे, ते सगळे मी आता इथे धुवून घेतलेले आहेत. वाघ्या शेरू यांची ब्लँकेट बघा तुम्हाला दिसतात ना सुकवलेली दांडीवरती बघा. ते कालच मी धुवून झाले होते आणि आता सुकलेले आहेत, त्याच्यामुळे घडी करून ठेवले. आणि बघा कशी डिझाईन पाडले ब्लँकेटवरती. शेरू आपला आहे ना, तो असे ब्लँकेट वगैरे चावतो तो. तर येतात ते घडी करून ठेवून देणार आणि बॅगेमध्ये भरून ठेवणार. आता इतक्या काय काढणार नाही. वाघ्या शेरूची अंथरुण आहेत ना, ती कॉटनचे चादर आहेत आपल्याकडे पातळवाला, ते आम्ही आता काढणार तर दोघांसाठी. आणि समोर तुम्हाला दिसतंय ब्लँकेट, चादरी वगैरे, म्हणजे एकूण 2 बेडशीट समोर बघा सुकवलेले दिसत आहेत आणि 2 सोलापुरी चादर त्या धुतलेल्या आहेत. एक ब्लँकेट, असे एक 4 ते 5 अंथरुणं मशीनमध्ये धुवून घेतली होती. त्याच्यानंतर इथे सुकत घातली आणि मग मी घरातलं जे काही छोटं मोठं काम होतं ना ते करून घेतलेलं आहे. म्हणजे आंघोळीच्या आधी ही जी कामं असतात ना, पाण्यामध्ये आपण बघा भिजतो ना, म्हणजे बरं वाटतं जरा आंघोळीच्या आधी ही कामं केल्यानंतर. त्याच्यामुळेच लवकर जितकं काम पण माझं असतं ना, ते आंघोळीच्या आधीच मी करण्याचा की नाही प्रयत्न करते. आणि समोर बघा हा मांडव घातलेला आहे भाजीसाठी. त्याच्यामुळे काय होतं की चादरी वगैरे सुकवायला पण जागा म्हणजे आहे आपल्याकडे, जागा भरपूर आहे, पण बरं पडतं ते. आणि सुकतात पण इथे, ऊन पण छान असतं. म्हणजे जरी आपण मशीनमध्ये स्पिन नाही केली ना अंथरुणं, तरी पण ऊन इतकं कडाक्याचं पडतंय ना, अशीच पण सुकतात. समोर ज्या बेडशीट दिसतात ना, त्या आम्ही काय मशीनमध्ये स्पिन करायला नव्हत्या टाकल्या, त्या पातळ होत्या ना म्हणून. चला आता दुपारच्या जेवणाला बघा सुरुवात केलेली आहे. कुकर माझा की नाही लावून झाला आहे. म्हणजे मगाशीच कुकर मी लावून घेतला आणि कुकरला हे जे वाटाणे आहेत ना ते उकडून घेतलेले आहेत. आणि उकडताना त्याच्यामध्ये मी थोडंसं फक्त नावाला मीठ घातलं होतं. थोडेसे जे वाटाणे आहेत उकडलेले ते चॉपरमध्ये बघा मॅश करून घेतलेले आहेत. मग उसळ आपली ना छान अशी घट्ट होते त्याच्यासाठी. आणि फोडणीसाठी कांदा, परत कोथिंबीर आहे, आलं लसूण आणि हे तमालपत्र. टोमॅटो चिरायचा राहिला आहे, विसरले मी, नेहमीप्रमाणे विसरून गेलेले आहे. ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप आहे, ते आपल्याला लागणार आहे ना. तर पटकन मी आता ना टोमॅटो चिरून घेते. कसलं ऊन पडलं आहे. टोमॅटो आपल्या बागेतले काढावे लागतील, कारण घरातले टोमॅटो संपलेले आहेत आणि त्याच्यामुळेच म्हणजे डोक्यातनं निघून गेलं. चला आता काय, आपली बाग आहे, बागेमध्ये मस्त असे लाल लाल टोमॅटो पण तयार झालेत. का मस्त. आपल्याला काही जास्त नको, 2च घेणार मी फक्त तोडून. धुवून घेऊया छान असे ताजे टोमॅटो, ताजे. तर खूप दिवसानंतर आता मी उसळ बनवते सफेद वाटाण्याची. आणि आपण जो घरी बघा तयार केलेला मसाला आहे ना, आपला स्पेशल मसाला, तो मी ह्या उसळमध्ये घालणार आहे. आणि बऱ्याच जणांचे फीडबॅक मला येतात की ताई मसाला खूप छान आहे. म्हणजे सगळे मसाले आहेत ना सगळ्यांना आवडतात, त्याच्यामुळे मला पण असा आनंद होतो या गोष्टीचा. तर बघा आता पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यात भरपूर असा कांदा, आलं लसूण, तमालपत्र घातलं आहे, थोडंसं जिरं घातलं आहे, चांगलंसं परतून घेतलं कांदा. त्याच्यानंतर टोमॅटो आणि हा बघा हा आपला स्पेशल मालवणी मसाला
मसाला जो थोड्या फार प्रमाणामध्ये उरला होता. म्हणजे आपली जी तिसरी बॅच झाली ना त्यातला काहीतरी अंदाजे मी सांगते तुम्हाला एक 50 ते 60 ग्रॅम उरला असेल. तर तो मी ठेवून दिला साईडला. म्हटलं आपण पण वापरून बघूया कसा झालेला आहे तो. तर इथे बघा सर्व फोडणी वगैरे करून घेतली. मसाला वगैरे घातलेला आहे. 1.5 चमचा मसाला मी इथे घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर फोडणी घालून झाली. रंग बघा किती छान आला आहे तो. फोडणी घालून झाल्यानंतर त्यात मी थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. पाणी गरजेनुसार घातलेलं आहे. कांदा खोबरा असेल त्याचं वाटप मी जेव्हा आपण ग्रेव्ही तयार केली ना ती टॅमॅटोच्या वगैरे त्यात घातलेलं आहे. आणि चांगली उकळी येऊन म्हणजे शिजत ठेवलं एक 5 ते 7 मिनटं. तर छान अशी बघा शिजून झाल्यानंतर तुम्हाला तर दाखवते किती रंग बघा किती छान आला आहे तो. आणि पाव, उसळ पाव म्हणजे असा बेत होता. कुणालच्या बाबा मार्केटमध्ये जाऊन की नाही पाव घेऊन आले होते आणि बऱ्याच दिवसानंतर उसळ पाव केले होते. त्याच्यामुळे दोघंजण जाम खुश होते. दुपारच्या वेळेस उन्हाचा तडाखा खूप होता त्याच्यामुळे मी फारसं असं काही शूटिंग केलं नाही. फक्त मी तुम्हाला दाखवते की उसळ म्हणजे कशी झालेली आहे ती. तुम्ही बघा. आता मी आले होते बाहेर. 12 वाजले होता दुपारचे. असं कडकडीत ऊन पडलं. वारा अजिबात नाही आहे. झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही आहे. ते बघा तुम्हाला दिसेल काहीच नाही. जरा ना इथे हा परिसर ना साफ करायचा आहे मला. केळीच्या इकडचा सगळं जरा अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर संध्याकाळच्या वेळेस करून घेईन. आता इतकं ऊन आहे त्याच्यामुळे बाहेर काही काम करण्याची इच्छा नाही आहे आणि करायचं पण नाही उन्हातनं बाहेर काम. तर चला मग ताईनो आता आजचा व्हिडिओ आहे ना तो इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप पण करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.